आमच्या विरोधकांच्याही पोटात दुखतं, आमच्या मित्रांच्याही पोटात दुखतं। मला कधी कधी आश्चर्य वाटतं, अरे ज्यावेळेस आम्ही सांगतो की आम्ही 6,500 कोटी रुपयाचा प्लॅन हा केंद्राकडे पाठवून मंजूर करून घेतला, त्यावेळी तुम्ही सांगितलं पाहिजे तुम्ही 6,500 कोटीचा प्लॅन करता का, मग आम्ही 7,500 कोटीचा प्लॅन। ज्या लोकांनी 15 वर्ष महाराष्ट्रात राज्य केलं आणि महाराष्ट्राचा सत्यानाश केला त्यांना हे कधीच कळणार नाही। आणि बंधू भगिनींनो, आमचे जे मित्र 15 वर्ष या महानगरपालिकेमध्ये राज्य करतायत, त्यांनी या कल्याणचं काय कल्याण केलं हे सांगण्याची आवश्यकता नाही। आणि त्यामुळे मी आपल्याला एकच गोष्ट या निमित्ताने सांगतो, या ठिकाणी टीका टिप्पणी करायची नाही, पण आम्ही हा निर्धार केलाय, या महाराष्ट्रातल्या उत्तम शहरातलं शहर कुठलं असेल तर ते कल्याण आणि डोंबिवलीचं शहर असेल। आणि हे करून दाखवू, ती धमक आमच्यामध्ये आहे, ती ताकद आमच्यामध्ये आहे। विकास कसा केला पाहिजे याची जाणीव आम्हाला आहे। या कल्याण डोंबिवलीमध्ये 24 तास पाणी हे कसं देता येईल याचा आराखडा आम्ही तयार केलाय। इथली ट्रॅफिकची समस्या कशी सोडवता येईल याचा आराखडा तयार केलाय। या ठिकाणी रेल्वेने जे प्रवासी प्रवास करतात त्यांना दिलासा कसा द्यायचा याचा आराखडा आम्ही तयार केलाय। या भागातल्या लोकांना ज्या डम्पिंग ग्राउंडचा त्रास होतो ते डम्पिंग ग्राउंड चांगल्या मैदानात परिवर्तित कसं करायचं आणि नेमकं डम्पिंग ग्राउंड कुठे करायचं याचा आराखडा हा आम्हीच तयार केलाय आणि तो आम्हीच राबवून दाखवू। या कल्याणमध्ये, या मतदारसंघामध्ये गोविंदवाडी बायपासचा विषय असेल, एनआरसी कंपनीचा विषय असेल, हे विषय सोडवू कोण शकतं? जे सत्तेमध्ये आहेत ते सोडवू शकतात। आणि हे विषय सोडवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी ज्यावेळी नरेंद्र मला भेटला, कपिलजी भेटले आणि हे विषय त्यांनी सांगितले, मी तातडीनं विषय समजून घेतले। आणि काळजी करू नका, या ठिकाणी निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर तुम्ही बनवला की त्यानंतर तातडीनं ह्या विषयाचा निकाल त्या महापौराच्या मदतीनं आम्ही लावून देऊ आणि आपल्याला कुठलीही काळजी करण्याचं कारण उरणार नाही। बंधू भगिनींनो, आज स्मार्ट सिटी करायची आहे म्हणजे काय करायचंय? या ठिकाणी ज्यावेळी आपण ट्रॅफिकची अवस्था पाहतो, रस्त्यांची अवस्था पाहतो, पिण्याच्या पाण्याची अवस्था पाहतो, गडरची अवस्था पाहतो, नदी नाल्यांची अवस्था पाहतो, तलावांची अवस्था पाहतो, त्यावेळी खरंच आम्ही शहरामध्ये राहतो का अशा प्रकारचा प्रश्न आम्हाला या ठिकाणी भेडसावतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।